ह्या दित्तूसोबत ड्रायव्हिंग करायचं म्हणजे ते एकतर चॅलेंजिंगच काम आहे. उगाच डिवचत बसत्या बघा. एक तर काहीतरी डिवचत तरी बसणार, नाही तरी उगाच काहीतरी खेळत तरी बसणार. तर झाला विषय असा सांगतो मला चला. आज उठलो पहाटे 6 वाजता, ते पण एवढ्या थंडीत. आणि काय बॅगा तयार करून रेडी. तर विषय असा आहे, आपली मातृभूमी जरी ही असली तरी कर्मभूमी पुणे आहे. मग आता गाडीत सामान भरून झाल्यावर वेळ आली आता दित्तूच्या बेडची. मग आता बघा दित्तूचा बेड आम्ही कसा करतोय. तर असा झाला बघा दित्तूचा बेड. तर तुम्ही आमच्या गावाकडची पाड बघा कसा आहे, साक्षात स्वर्ग जो. आमच्यासाठी आमचं गावच हे स्वर्ग आहे. म्हणून आम्ही सारखं गावाला पळत असतो. इकडं आमची दित्त्या झोपेतनं उठून डायरेक्ट गाडीत बसले. गाडीत बसायच्या अगोदर सेफ्टी लॉक लावून घेतला आणि गाडी केली बंद आणि चला. आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो आता आम्ही पुण्याला जायच्या अगोदर ग्रामदेवतेचं दर्शन घेऊनच पुढे गेलो. म्हणजे प्रवास कसा एकदम निवांत होते. सनराईजचा आनंद घेत घेत निघालेलो तवर दित्त्या लागले आगाऊपणा करायला. दित्त्या म्हणाले पप्पा थांबा मीच ड्रायव्हिंग करते. तिला म्हणलं थांब तुझं लायसन आहे का, तर ती म्हणली नाही. मग काय त्याला बसवलं साईडला. चल म्हणलं गप. तोवर ह्या आजीचा फोटो दिसला. ह्या आजीचा फोटो दिसला म्हणजे आपण साताऱ्याच्या जवळ आलोय असं समजायचं. तर आता ह्याच्या पुढचा भाग असला लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करा. तवर तुम्ही वडाचं झाड बघा कसं आहे विषय नाही.